गुड मॉर्निंग. सेकंड डे ऑफ अवर ट्रिप, दापोली ट्रिप. 10 वाजले. आम्ही मस्त नाश्ता केला हॉटेलमध्ये. नाश्त्याची चव काही एवढी खास नव्हती आणि नाश्त्यासाठी सर्व्हिस पण काही एवढी खास नव्हती, पण एकंदर आम्ही वॅकेशनच्या मूडमध्ये असल्यामुळे आम्ही मात्र सगळं एन्जॉय करतो. तर आम्ही आता आंजर्ले बीचला चाललो आणि आंजर्ले बीच साधारण इथून 27-28 किलोमीटर आहे. सो साधारण 50-55 मिनटं लागतील पोचायला. मग तिथूनच आम्ही गणपती बाप्पाचं मंदिर आहे, कड्यावरचा गणपती, तिथे जाऊ आणि मग बघू पुढे काय करायचं. किती वाजतात तोपर्यंत वातावरण कसं असतं त्याच्याप्रमाणे ठरवू. ओके. So Asmi, are you enjoying? Yep. How much? Studies. More than studies, right Asmi? हे दापोली शहर आहे. मला वाटतं हा इथला मेन चौक आहे. शिवाजी पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं नाव दिलेलं. कोस्टल वे. वळणदार रस्ते, हिरवेगार झाडं, मजा. माउंटन्स मधून केशवराज मंदिर इकडे, राजेश्वरी मंदिर, झुलाई पहिले तिकडे जाऊ. संध्याकाळी या मंदिरामध्ये मस्त यार, सगळं घाटच घाट आहे तिकडे. आपलं पण काय हिमाचलपेक्षा कमी नाही रे, घाट आहे एकदम. एवढंच आहे की तिकडे ते छोटं स्टेट आहे आणि मॅक्सिमम एरिया जसे आहे म्हणून ते खूप अप्रूप वाटतं. किती मस्त आहे. वंडरफुल रोड्स, वंडरफुल घाट्स अँड ग्रीनरी. मस्त. ए मंकी बघ. त्याला वाटलं रे मुंबईवरून आपली बहीण आहे. त्याला असं वाटलं ग एकदम नक्ट पहिले दिसलं. त्याला वाटलं अरे ही आपल्यासारखी दिसते, मी लाल आहे, लाल तोंडाचा किंवा काळ्या तोंडाचा लंगूर होता. कैसा हो त्यांनी पाहिलं नसतं थोडं. त्याला तुझा फक्त चेहरा दिसला. लाल परी आ गई भाई, लाल परी. Oh my, क्या डन है भाई. Yes. Complete hair. मजा आ गया, मजा आ गया, मजा आ गया. अंडर कंस्ट्रक्शन. म्हणूनच मी आणलं तुला, माहित होतं तुला आवडेल. सागर स्पर्श
हो ना, तिकडे दरीच आहे ना. इथे सपाट वाटते, इथे असं वाटतच नाही इथे आपण मग आता टॉपला आलो ना. इथलं जे डोंगराचा टॉप होता, पठार आहे ना, सुंदर पूर्ण शेजारी पूर्ण ते येतो गवत येतो. आणि याच्या पुढे गेली की लगेच दरी. इकडे पठार आहे थोडंसं बस लेफ्ट हँड साईडला. एकदम वेगळ्या प्रकारचा भूप्रदेश आहे. इकडे बघ समुद्र बघ कसा दिसतो पूर्ण दूरपर्यंत वरून. कसला घेता घेत चालली. अरे बापरे बघ, मराठा आंदोलनवाले इकडे आले. नाही रे, जाणता राहता झेंडा ऑलरेडी तिकडे. बनतो रे बाबा इथून. अस्मी ए झोपू नको ना ढेपू. वाव वंडरफुल यार. एक मिनिट की गाड़ी रोको. हाँ बहुतेक हा बीच दिसतोय की आपण हा बीच आलो बघू ना. नाही कारण नाही नाही आपल्याला हा बीच कसं जायचं. हो जाऊ ना. हे बघ या बीच नंतर आपण कड्यावरचा गणपती बघणार आहे. कोणाकोणाला पाहिजे. एक मिनिट. हे बघ असं इथे पण सुंदर दिसतो. अरे इथे मस्त सुंदर. एरवी जेव्हा आपण बीचला जातो तेव्हा किती फास्ट येतात ते. आपल्याला इतके स्लो दिसतात ते. आता तुझ्याकडे कास्ट असं वाटतं की आपण कुछ भी बोलो. वाव मध्ये बघ पक्षी किती बसले आहेत. गुडनेस. तो असं वाटतं की तू दगड बोलला. अरे प्रत्येक टर्नला म्हणजे असं पिक्चर काढण्यासारखे हे होते रे पोझिशन यार. मी असण्या यार गजब यार. मला तुझा घ्यायचा आहे ना. अरे हाच तो ब्रिज दिसत होता तिथून. हो हो म्हटला कोणता ब्रिज आहे. मस्त रे. बोलू बघ. हां 26 काल होतं.
आंजर्ले बीचच्या हार्डली 1-1.5 किलोमीटरवरती हे गाव दिसतंय, आंजर्ले गाव. आणि सुंदर टिपिकल कोकणी गाव. हे मंदिर आहे कसलं तरी एकदम म्हणजे जुन्या शिवाजीकालीन काळात आल्यासारखं वाटतं. असं फक्त डांबरी रोड सोडून द्या, बाकी एकदम झाडं झुडपं, लोकांची घरं, सगळंच्या सगळं एकदम म्हणजे पुरातन काळात आल्यासारखं वाटतं. लोकांनी राहणीमान तसंच ठेवलेलं दिसतं. काही डेव्हलपमेंटच्या नावाखाली ग्रामपंचायत मुरली. गड्यावरील गणपती मंदिर. दिवसातून एक बस असेल सकाळी. नारळ पोखरीच्या बागा आहेत आजूबाजूला. मी आलोच आहे, मग इथे स्वतः दाखवतो. आंजर्ले बीच गाडी होत आहे. pun kedai Pulau Watakali apa इथेच लावू का एवढ्या पुढे नेलंय लोकांनी कशाला इथेच लावू सो आम्ही आत्ता बीचवर पोचलो आहे आणि बीचवरती गाडी येऊ शकते, फक्त थोडं काळजी घ्यायला लागेल कारण गाडी वाळूमध्ये रुतू शकते. अस्मी आणि प्रिया पुढे चालत आहेत आणि तशी आहे थोडीफार गर्दी, पण गर्दी नाही म्हणता येणार, तसं भरपूर ओपन स्पेस आहे आणि इट्स व्हेरी क्लीन अँड नाईस बीच. समुद्राचा आवाज येतो आहे कंटिन्युअसली आणि स्वच्छ ॲक्च्युली व्हाईट सँड आहे, व्हाईट सँड बीच. टू लव इट.
बाबा वेव्स वाढतात. भाई चला अस्मी बाई तिथपर्यंत चक्कर मारून येऊ ना. तिथपर्यंत मी आणि अस्मी काळ्या दगडांकडे चाललोय. आणि तिकडे बघ किती सारे शंखशिंपी. ओ भाई साहब, भाई मी वाहून जाईल याच्यात. ये भाऊ काही ते पाण्यात नाही उतरायचंय. चला अंजरला बीचवरती 1-1.25 तास टाइमपास केल्यावर खूप मजा आली. पाणी आणि बीच खूप सुंदर आहे. एका साईडला खडकाळ पूर्ण बीच आहे आणि एका साईडला पूर्ण व्हाईट सँड बीच. खूप सुंदर आहे. तर आपण जाऊया कड्यावरच्या गणपतीला. इकडे नेटवर्क जात नाही आहे. आलं तसंच जावं असं वाटतं. कुठला बीच होता? अंजरले. इतके उघडे आहे ना. अरे बापरे, बस आहेत का रे? अरे देवा, ही बस का आपला तिथे सोडत नाही का? फार किरकोळ रस्ते आहेत त्याच्यामुळे बसेस एक जरी बस असली तर पूर्ण जाम होतं. तर आम्ही चाललो कड्यावरील गणपतीसाठी, पण रस्ता क्लॅरिटी नाही आहे कारण गुगल मॅप ऑन नाही आहे. नेटवर्कचा मोठा प्रश्न दिसतो. एअरटेल किंवा जिओचं दोन्हीचं नेटवर्क मला मिळत नाही आहे. विचारून चाललो आहे. कमान कुठे आहे का? 2 मिनिट म्हणतो. 2 मिनिट काय होत. कमान there is no command in Dapoli, Anjarle.
Where I can find कड्यावरील गणपती. गणपती बाप्पा, where are you? हॉटेल्सचे बोर्ड लावून थोडं काही, पण आपण येताना वाचलं ना कधी. त्या टर्नवर होतो. कसं आहे ना इथे असं परत उलट तिकडे जाऊन ते लांब ते वेगळं. ते आता जेवण झाल्यावर जाऊ आपण. जाता जाता जेवायच्या हा हे महालक्ष्मी काय आहे बसनं न चालू बोट पण दिसत नाही. महागणपती हे कमान कोणत्या बाजूला इकडे तिथे हां तिथे तिथे त्यांनाच थांबायला पाहिजे होतं. तिथे जरा ब्रॉड होतं ना. ट्रॅव्हल टेम्पो ट्रॅव्हल खूप दिसतात. ते येतात ना काय म्हणतात त्याला टूरवाले ते 1-2 दिवसाचे ते कसे काय मला ते कोकण दर्शन वगैरे. फायनली मंदिरात पोचलो आहे. पार्किंगजवळ भरपूर ट्रॅफिक होती. मंदिराजवळ पार्किंग मिळाली आणि आता गणपती बाप्पाच्या दर्शनाकरता चाललो आहे. इथे गणपतीच्या कड्यावरील गणपतीच्या गाभाऱ्यात व्हिडिओग्राफी अलाव नाही, त्यामुळे आतलं शूटिंग घेऊ शकलेलो नाही आहे. कड्यावरील गणपतीच्या बाजूचं शिवमंदिर. आत्ता आमचं गणपती बाप्पाचं दर्शन छान झालं आहे. प्रसन्न वाटतं आहे, पण भूक पण तेवढीच लागली आहे. आता इथून निघू आणि रस्त्यात कुठेतरी जेवण करू. मग जेवण करता करता ठरवू पुढचा कुठे जायचं, काय करायचं ते.
भाद्रपद कधी करून देत नाही. आम्ही आत्ता दापोलीतील श्रेयस प्युअर व्हेज हॉटेलला आलो आहे. हे हॉटेल मराठमोळ्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. इथे आम्ही कोथिंबीर वडीची ऑर्डर दिली. अत्यंत स्वादिष्ट आणि खुसखुशीत होती. त्यानंतर जेवणामध्ये ओल्या काजूची भाजी, चपाती, कोकणी पद्धतीचे वडे अशा पदार्थांची पण मजा लुटली. सोबतीला सोलकढी आणि मसाला भात सुद्धा चवीने खाल्ला. सर्वात शेवटी गरमागरम साजूक तुपातील उकडीचे मोदकही मजेने खाल्ले. मुरुड बीच अत्यंत क्राऊडेड. ते वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू आहे आणि आत्तापर्यंतच्या भेट दिलेल्या बीचेसपैकी सर्व बीचेसमधला क्राऊडेड बीच. आम्ही आत्ताच मुरुड बीचवरून मस्तपैकी खेळून मस्ती करून निघालो आहे. ॲक्च्युली सकाळपासून निघालो आहे. दिवसभर दमायला झालं आहे. सो आम्ही आत्ता रिसॉर्टकडे परत चाललो आहे. ऑलरेडी या भागाची लांबी बरीच मोठी झाली आहे, त्यामुळे परतीच्या रस्त्यावर काही फार दाखवण्यासारखं वाटत नाही. सो आपण आता भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग. Stay safe, stay healthy. Jai Shri Ram.